नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 2026 साली तब्बल 2801 अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर केलेली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. निवड कशा पद्धतीनं होणार आहे आणि कोणत्या ट्रेडच्या लोकांना या भरतीमध्ये समावेश केले जाणार आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. जेणेकरून सर्वांना या परीक्षेबद्दल आणि या भरतीबद्दल माहिती होऊन जाईल. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणत्या साईटवरती जाऊन हा अर्ज करायचा आहे, अर्ज भरण्याची तारीख किती आहे, याबद्दलची माहिती मिळेल. नो एक्झाम रेल्वे भरती 2026 दक्षिण मध्य रेल्वे 2026 साली 2801 अप्रेंटिसशिप पदे भरण्यासाठीची भरती जाहीर. यामध्ये निवड 10वीतील किमान 50% गुण आणि संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्राच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 एप्रिल 2026. सविस्तर माहिती आपण पुढे घेतच आहोत. भरती संस्था म्हणजे कोणत्या संस्थेमध्ये ही भरती होणार आहे, तर साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे SCR दक्षिण मध्य रेल्वे. पदसंख्या आहे 2801. अप्रांटिस पदे. पात्रता आहे किमान 10वी उत्तीर्ण 50% गुणांसह आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक. निवड प्रक्रिया यासाठी कोणतीही लेखी परीक्षा असणार नाही. निवड फक्त मेरिट लिस्टद्वारे म्हणजे 10वी अधिक ITIच्या गुणांच्या आधारे ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. म्हणजे तुमचे 10वीचे मार्क्स आणि ITIचे मार्क्स याच्यानुसार तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यामुळे कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्जाचा कालावधी आहे 12 मार्च 26 ते 11 एप्रिल 2026. म्हणजे 12 मार्चपासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती 11 एप्रिलपर्यंत असणार आहे. म्हणजे कालावधी भरपूर आहे. तुम्ही आत्ता या परीक्षेसाठी किंवा जागेसाठी अर्ज करण्याची तयारी करू शकता. अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीनं आहे. साऊथ सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही हा अर्ज करायचा आहे आणि त्याची वेबसाईट आहे scr.indianrailways.gov.in. या अधिकृत वेबसाईटवरतीच अर्ज दाखल करायचे आहेत. याच्यामधील महत्त्वाचे मुद्दे आहेत की उमेदवारांना फक्त शैक्षणिक गुणांच्या आधारेच संधी मिळणार आहे. ही भरती अप्रेंटिस ट्रेनिंगसाठी आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेतील नोकरीसाठी प्राधान्य मिळू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा महत्त्वाचा फायदा म्हणजे रेल्वेमध्ये परीक्षेशिवाय ही भरती घेतली जाणार आहे. परीक्षेशिवाय संधी उमेदवारांना थेट गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. ITI धारकांसाठी विशेष सूट आहे, म्हणजे ITI प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. कोणतीही परीक्षा नाही, कोणताही इंटरव्ह्यू नाही. अर्ज फक्त अधिकृत RRC SCR पोर्टलवरच करायचा आहे. आवश्यक दस्तऐवज म्हणजे तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत अर्ज करण्यासाठी, तर 10वीची मार्क लिस्ट, ITIचं प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्यासोबत घ्यायची आहेत. त्याचबरोबर अर्जाची शेवटची तारीख ही 11 एप्रिल 2026 आहे. त्यानंतर केले जाणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपूर्ण अर्जसुद्धा स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे आपले अर्ज जे आहेत ते करताना संपूर्ण माहितीसह परिपूर्ण असे आणि त्याच्यासोबत आपण जे अर्जामध्ये नमूद केलेले आहे ते सर्व दस्तऐवज सोबत जोडूनच अर्ज दाखल करावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच करा. मध्यस्थ किंवा बनावट जाहिरातींवरती विश्वास ठेवू नका. दस्तऐवजांची शुद्धता म्हणजे चुकीचे किंवा अपूर्ण दस्तऐवज दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो. शेवटच्या तारखेला सर्व्हरवर ताण येऊ शकतो. त्यामुळे लवकर अर्ज करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करा. कारण पुन्हा शेवटच्या क्षणाला जर घाई केली तर साईटवरती सुद्धा खूप लोड येतो आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. त्यामुळे आपला अर्ज भरायचा राहून जाऊ शकतो. वेळ आहे तर आत्ताच तुम्ही या अर्जाच्या तयारीला लागा. परीक्षा तर नाहीच आहे. फक्त आपले कागदपत्र आणि ITIचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुराव्यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचं 12वीचं मार्कलिस्ट जोडू शकता किंवा जन्मतारखेचा दाखला सुद्धा असेल तरी चालू शकतो.
जातीचं प्रमाणपत्र जर लागू असेल तर जात प्रमाणपत्र लागू शकतं तुम्हाला. त्याचबरोबर एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल, नॉन क्रिमेलियर जे काही तुमचे आवश्यक कागदपत्र आहेत ते तुम्ही सोबत ठेवा. जरुरी प्रमाण म्हणजे अर्जामध्ये जे नमूद केलेले असतील ते कागदपत्र तुम्ही सोबत जोडा. आपला एक फोटो सोबत असावा आणि सही. या सर्व प्रक्रियेसह तुम्ही हा अर्ज भरा. प्रक्रिया सोपी आहे, ऑनलाईन आहे आणि अजून अर्ज करण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे तुम्ही मुदतीतच हा अर्ज पूर्ण करू शकता, जेणेकरून शेवटच्या म्हणजे अर्जाची मुदत संपण्याच्या वेळेला कोणतीही घाई गडबड होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. या व्हिडिओमध्ये दक्षिण मध्य रेल्वेतील भरती प्रक्रियेबद्दल माहिती आपण दिलेली आहे. पदसंख्या मोठी आहे. 2801 पदांवरती आपण ही भरती बघत आहोत आणि ही भरती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अर्जाची म्हणजे अर्ज भरण्यासाठी सुद्धा खूप लोकं आणि खूप उमेदवार असणार आहेत. त्यासाठी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.